अमरावती शहराच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात पावसाचे पाणी साचत असल्याने खासदार बळवंत वानखडे चांगलेच आक्रमक झाले। यावेळी त्यांनी रुग्णालयाची पाहणी केली। त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा शल्य चिकित्सक यांची चांगलीच त्यांनी झाडाझडती केली। रुग्णासोबत खेळणं चालू पण आणि हे मोटरसायकल त्या याच्यासमोर जर उभ्या राहिल्या तर ते पेशंट अर्जंट पेशंट गाड्या पोलिसांचे असतील त्यांना गाड्याला लावतील। असंच झालं आपली ॲम्ब्युलन्स जमीन तिला 1 तासापासून नाही समोर उभी तर त्यांनी तुमचं नाव घेतलं। मी म्हटलं साहेब असं कधी बोलणार नाही, असं बोलणार आहोत की मला येऊन काय त्यांनी साहेब समुद्राखालून मार्ग निघून राहिला ना, आता समुद्राखालून तुम्ही या इथं विजिट करा, उद्याच्या उद्या हे काम लावा, कसं लावतात तुम्ही पाहते। आणि याच्यानंतर ते रुग्णालयात पाणी गेलं आणि कॅज्युअल्टीमध्ये पाणी गेलं, मी हे सहन करणार नाही। रुग्ण काय इथं मारासाठी आणायचे काय? इथं आहे का तुमचा कॉन्ट्रॅक्टर आता सध्या? कोण आहे कॉन्ट्रॅक्टर? ते कोण आहे? देशमुख कोण आहे? देशमुख आलं नाही अजून कोणी, ते पाहून घ्या आणि तुम्ही स्वतः या। खूप काय हे असं चालणार नाही। पण आता हे म्हणजे हे तुम्ही रुग्णालयाच्या रुग्णांच्या जीवाशी खेळू नका तुम्ही सगळेजण। CS तुम्ही असाल किंवा कोणी असेल। त्यांच्या म्हणण्यानुसार समुद्राखालून रस्ते काढले जात आहे आणि इथं तुम्हाला पाण्याचा निचरा करता येत नाही। यानंतर रुग्णालयाच्या परिसरात आणि आपत्कालीन विभागात पाणी गेल्यास मी हे खपवून घेणार नाही। यावेळी खासदार बळवंत वानखडे यांनी स्पष्ट सांगितले। तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप देखील बळवंत वानखडे यांनी यावेळी केला। सार्वजनिक बांधकाम विभागाचं जे नियोजन आहे ते अतिशय शून्य असल्यामुळे ही जी काही पावसाची काल किंवा त्याच्या अगोदरचा जो प्रकार इथं घडला रुग्णालयात, हे एक तर जिल्ह्याचं रुग्णालय आहे। जिल्ह्याभरातून सर्व इथं फार मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या येते आणि कॅज्युअल्टीमध्ये काल पाणी गेलं होतं। आज पाहिलं तर सगळं आवारात पाणी आहे। हे तर कुठंतरी जे काही मेडिकल ऑफिसरनी ते त्यांना सांगितलं होतं की हे करून घ्या म्हणून, परंतु जे काही सार्वजनिक बांधकाम विभाग आहेत त्यांनी अतिशय दुर्लक्ष केलं। मी आता संबंधित अधिकाऱ्यासोबत बोललो आणि हे जे काही आहे याच्या सगळ्या सूचना दिल्या आणि त्यांना सांगितलं की हे याच्यानंतर मी खपवून घेणार नाही। आणि ही वस्तुस्थिती आहे की आज जी परिस्थिती आहे ती परिस्थिती जी मला दिसली त्या व्यतिरिक्त जी परिस्थिती आहे त्याच्यानंतर दिसली तर मी हे खपवून घेणार नाही।